संजय घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 12 नोव्हेंबरला माननीय राष्ट्रपती रामनाथजी कोविंद व पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे यांची प्रमुख उपस्थिती। संजय घोडावत विद्यापीठाचा 7वा दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडणार आहे। या सोहळ्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात नेत्रतज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील। या दीक्षांत समारंभात विविध शाखातील एकूण 937 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे। यामध्ये पदवी व पदव्युत्तर 921 तर 16 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार आहे। यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाइन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे। या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉक्टर NK पाटील यांनी दिली। संजय घोडावत विद्यापीठाने स्थापनेपासून शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देत शिक्षणाच्या सर्व अंगांचा समतोल साधला आहे। या 7व्या दीक्षांत समारंभाद्वारे विद्यापीठ पुन्हा एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रेरित करणार आहे। विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे।